नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला अतिशय महत्त्व आहे आणि पौष महिन्यातील जी अमावस्या आहे त्या अमावस्येला विशेष महत्त्व असून त्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं, जी की आहे उद्या आहे मौनी अमावस्या. बघा, मौनी अमावस्या ही अतिशय शुभ मानली जाते. आणि या अमावस्येला म्हणजे उद्या जर घरातील महिलांनी हे काही छोटे छोटे असे उपाय जर केले तर त्याचा फायदा आपल्या घरातील व्यक्तींना आणि आपल्याला होत असतो. बघा, आपल्या घरामध्ये जर कधी कधी सतत कटकटी होत असतील, सतत नकारात्मकता घरामध्ये जर येत असेल, घरात भांडणं होत असतील किंवा घरामध्ये कुठलंही काम पूर्णत्वास जात नसेल, तर हे छोटे छोटे असे उपाय असतात जे आपण उद्या अमावस्येला जर केले तर याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो. आपल्या घरातून कायमची नकारात्मकता बाहेर जात असते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाल टिकत असते. म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर कुठले आहेत ते उपाय, कसे करायचे ते उपाय, हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, या मौनी अमावस्येचा प्रारंभ होणार आहे 28 जानेवारीला मंगळवारी सायंकाळी 7:37 आणि याची समाप्ती होणार आहे 29 जानेवारीला बुधवारी सायंकाळी 6:06. तर बघा, या अमावस्येला आपल्याला काही प्रभावशाली असे उपाय करायचे आहेत. अतिशय छोटे छोटे असे हे उपाय आहेत. बघा, आता उद्याची जी मौनी अमावस्या आहे ती अमावस्या अतिशय प्रभावशाली अशी अमावस्या आहे. म्हणून आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंचे आपल्याला ध्यान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला शक्य झाल्यास तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकता. पण जर नाही तुम्हाला शक्य तर तुम्ही आपल्या घरी जेव्हा आंघोळ कराल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे. यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळत असते. आणि बघा, आता या अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती आपल्याला बाहेर काढायची असते. आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास करावा असं आपल्याला वाटत असतं. म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करावा आणि ती आपल्या घरामध्ये चिरकाल टिकावी यासाठी आपल्याला हे सेवा आणि हे उपाय करायचे आहेत. बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत राहतात, घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, तर आपल्याला हे उपाय नक्की करायचे आहेत. आणि बघा, देवाच्या कृपेने आपलं सर्व काही जरी आपलं ठीक आहे तरी सुद्धा तुम्ही अशा गोष्टी आपल्या घरामध्ये घडू नये म्हणून या गोष्टी तुम्ही हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा. तर बघा, हे उपाय जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा बघा एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आलेली आहे, घरामध्ये सर्व प्रसन्न वाटतं. त्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टी करायच्या आहेत. बघा, तर बघा, सर्वात अगोदर आपले आंघोळ झाल्याच्या नंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आपल्या घरामध्ये जी काही दारिद्र्यता आहे ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्वागत आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही जाळं जळमट आहे ती प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या घरातून जाळं जळमट अलक्ष्मी असते, दरिद्री असते ती, त्यामुळे ती आपल्याला या दिवशी अवश्य बाहेर काढायची आहे. घरातील जाळं जळमट बाहेर काढा. त्यानंतर आपल्याला आपल्या घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण फरशी पुसू तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, मीठ, लिंबू आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला आपली फरशी या दिवशी स्वच्छ करायची आहे. आणि पुसताना आपल्याला नैऋत्य, घराचा जो नैऋत्य भाग आहे तिथून पुसत यायची आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला ही दरिद्रता काढायची आहे. तिथपर्यंत आपल्याला स्वच्छ घर पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करताना सुद्धा त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका, मीठ टाका किंवा नुसतं गोमूत्र जरी टाकलं तरीही चालेल. त्याने आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर त्याच पाण्याने आपल्याला उंबरठाही स्वच्छ करायचा, आपल्या बाहेरचं जेवढा भाग आहे तेवढा पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या जो उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. असं केल्याने आपल्या घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, त्यांचं आगमन होत असतं आपल्या घरामध्ये.
त्यामुळे आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्याचंही आपल्याला पूजन करायचं आहे. जर तुमच्याकडे अशा चांदीच्या पादुका असतील तर त्यांचंही आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावर हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. जर शक्य झालं तर फक्त हळदीने काढा, किंवा तुम्ही हळद कुंकू मिश्रित त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून त्याने सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढू शकता. बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि ज्या घरामध्ये स्वस्तिक असतं तिथे माता लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे अवश्य तुम्ही या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा. आणि तसंच स्वस्तिक आपल्या आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. बघा, तुम्ही हळदीने, नुसत्या हळदीने सुद्धा तुम्ही काढू शकता, किंवा हळद कुंकू मिश्रित सुद्धा काढू शकता. असं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि तिथे त्याचंही आपल्याला पूजन करायचं आहे. त्यानंतर आपला जो गॅस आहे ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो तिथे आपली अन्नपूर्णा माता असते आणि या दिवशी आपल्याला गॅसचं सुद्धा पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवायचा आणि आपल्याला आपल्या गॅसचंही पूजन करायचं आहे. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आपण सर्व घराची आपण दरिद्रता बाहेर काढत आहोत, तर आपल्याला सर्वात मोठं स्थान आपल्या घराचं कुठलं असतं तर ते आपलं देवघर असतं. म्हणून या दिवशी आपल्याला आपलं देवघरही स्वच्छ करायचं आहे. पूर्ण देव बाहेर काढून घ्यायचे आणि देवांलाही आपल्याला स्वच्छ पुसून घासून पुसून ठेवायचं आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला तुम्ही ज्याप्रमाणे देव स्वच्छ करता त्याप्रमाणे करा. मी लिंबू आणि हळद एकत्र करते आणि त्याने देव स्वच्छ करते. बघा, अशा प्रकारे मी देव स्वच्छ करते आणि जेव्हा तुम्ही याने स्वच्छ करता एकदम चकाचक देव स्वच्छ होतात. आता तुम्ही जसं करत असाल तुम्ही त्या प्रकारे देव स्वच्छ करायचे. त्यानंतर आपल्या देवघराच्या खाली जो आपण कपडा टाकलेला आहे, वस्त्र आहे, ते आपल्याला बदलायचं आहे आणि दुसरं वस्त्र ठेवायचं आणि देवाची व्यवस्थित मांडणी करायची आहे. आणि बघा, मांडणी करायची आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश असेल तर तो स्वच्छ करा, तो परत भरून घ्या आणि त्यानंतर देवाची आरती करायची आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, नंतर आरती करायची आहे. अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळेला करायचे आहेत. त्यामध्ये बघा, जर आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत, आजारी व्यक्ती आहेत, किंवा असं वाटतं आहे तुम्हाला की लहान मुलं सतत चिडचिड करत आहेत, ते ऐकत नाहीयेत, तर अशा वेळेस तुम्ही नारळाचा उतारा त्यांच्यावरून करा. बघा, एक अख्खं नारळ घ्यायचं आहे आणि मुलांना उत्तरेकडे तोंड करून बसवायचं आणि त्यांच्या अंगावरून आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस किंवा तुम्ही 9 वेळेस तो नारळ उतरायचा आणि उतरवत असताना ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत आपल्याला ते नारळ त्यांच्या अंगावरून उतरवायचं. 9 वेळेस 7 वेळेस म्हणत म्हणत उतरवायचं आणि नंतर ते नारळ पेपरमध्ये गुंडाळून तुम्ही निर्जन स्थळी आपल्याला टाकायचं आहे, जिथे कुणीही येत जात नाही, किंवा तुम्ही तुमच्या घंटागाडीमध्ये सुद्धा हे नारळ टाकून देऊ शकता. सोपं आपल्या घंटागाडीमध्ये टाकलं तरी चालतं. बघा, हा करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सतत पॉझिटिव्ह एनर्जी राहावी, घरातील नकारात्मकता बाहेर जावी, घरात प्रसन्न वातावरण राहावं, यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, प्रत्येक अमावस्येला शनिवारी किंवा दररोज सायंकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्या अगोदर तुम्हाला देवासमोर बसून तिथे दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि देवासमोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यासाठी पिवळी मोहरी घ्यायची आणि पिवळी मोहरी आपल्या हातात घेतल्याच्या नंतर 11 वेळेस तुम्हाला वल्गा सूक्त आणि 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि म्हणणं झाल्याच्या नंतर आपण जी समोर अगरबत्ती लावली होती त्या अगरबत्तीची राख घ्यायची, त्या पिवळ्या मोहरीला सोडायची आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील जे काही आपल्या घरामध्ये कोपरे आहेत त्या सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला ती मोहरी टाकायची आहे. थोडीशी 2-2 दाणे 4-4 दाणे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. फक्त टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि बघा, या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही शनी मंदिरामध्ये किंवा तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला लावायचा आहे आणि हे अवश्य करायचं आहे. बघा, हे छोटे छोटे असे उपाय आहेत, पण यामुळे आपल्या घरामध्ये
खूप मोठा चांगला बदल आपल्याला जाणून येत असतो आणि यामुळे आपलं घर प्रसन्न राहत असतं, घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. त्यामुळे अवश्य तुम्ही या मौनी अमावस्येला ही प्रभावी उपाय करा. हे छोटे छोटे उपाय आहेत, छोटी छोटी सेवा आहेत, पण याचा प्रभाव हा खूप मोठा आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.